पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील मोठी खळबळ उडालेली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युती अखेर तुटली आहे. 15 जागावरून असलेली चर्चा फिसकटली आणि पुण्यातील दोन पक्ष आता स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण हे नेमकं का घडलं आणि कसं घडलं? सत्ता मिळवण्यासाठी का युती तुटली? या युती संदर्भात इनसाइड स्टोरी आज आपण सविस्तर पाहणार आहोत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र लढतील असे संकेत सुरुवातीला मिळत होते. दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून प्राथमिक चर्चा देखील सुरू झाली होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाने 35 ते 40 जागांची मागणी केली होती. मात्र भाजपकडून केवळ 15 जागा देण्याची तयारी दर्शवण्यात आली होती. याच मुद्द्यावरून युतीमध्ये पहिला मोठा तणाव निर्माण झाला. या चर्चेदरम्यान शिवसेना शिंदे गट कडून तब्बल 15 उमेदवारांची यादी भाजपकडे पाठवण्यात आली. या यादीत अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर प्रभाव असलेली विद्यमान किंवा माजी नगरसेवकांची नावे होती. मात्र ही यादी भाजप नेतृत्वाकडे गेल्यानंतर त्यावर कोणतीही ठोस चर्चा झाली नाही. उलट भाजपने काही प्रभागामध्ये आपल्या उमेदवारांवर ठाम भूमिका घेतली. या सर्वांमध्ये वादाचा केंद्रबिंदू हा प्रभाग क्रमांक 24 ड या प्रभागात भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा प्रभाव आहे. तर या प्रभागात शिवसेना आमदार रवींद्र धंगेकर यांचा देखील मोठा राजकीय दबदबा आहे. महत्वाची बाब म्हणजे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या मुलासाठी प्रणव धंगेकर यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र भाजपने ही मागणी थेट फेटाळली आहे. भाजप नेतृत्वाने स्पष्ट शब्दात सांगितले की आपल्या प्रमुख नेत्यांच्या विरोधात धंगेकरांच्या मुलाला उमेदवारी दिली जाणार नाही. याच ठिकाणी युती तुटण्याची ठिणगी पडली. त्यावरूनच प्रभाग क्रमांक 24 ड प्रभागावरून निर्माण झालेला वाद मिटवण्यासाठी अनेक फेऱ्यामध्ये चर्चा झाली, पण दोन्ही बाजूंनी कोणतीही तडजोड झाली नाही. भाजपने आपल्या जागावर ठाम राहण्याची भूमिका घेतली, तर शिवसेना शिंदे गटाने देखील सन्मानजनक जागा वाटप होत नसेल तर स्वतंत्र लढा अशी भूमिका घेतली. अखेर पुण्यातील भाजप शिवसेना शिंदे गट युती औपचारिकरित्या तुटली. या सर्वांमध्ये पुण्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार? युती तुटल्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणूक आता अधिक चुरशीची होणार आहे. भाजप स्वबळावर मैदानात येणार असून शिवसेना शिंदे गट देखील स्वतंत्र रणनीतीत आखत आहे. त्यातच महाविकास आघाडी देखील संधी साधण्याच्या तयारीत असणार आहे. युती तुटल्याचा थेट फायदा विरोधकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची युती का तुटली याच्या मागे केवळ जागा वाटप नव्हे तर प्रभावशाली प्रभाग, स्थानिक वर्चस्व आणि उमेदवारीचा हट्ट ही खरी कारणं असल्याचं स्पष्ट होतंय. आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे, युती तुटल्याचा फायदा किंवा फटका कोणाला बसतोय आणि पुण्याच्या सत्तेची चावी नेमकी कोणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंडळी, अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.